तर चंद्रकांत पाटलांना विद्यार्थिनी महिलांनी पोस्टानं बदाम पाठवलेले आहेत। महिलांना मोफत शिक्षण घोषणेची आठवण करून देण्यासाठी हे बदाम पाठवण्यात आलेले आहेत। चंद्रकांत पाटलांनी आता बदाम खावेत आणि केलेली घोषणा आठवावी। शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी हा टोला लगावला। मंत्री चंद्रकांत पाटलांना इशारा दिला होता काजू बदाम पाठवण्याचा आणि आज तुमच्या आदेशानुसार राज्यभरातून काजू बदाम हे त्यांच्याकडे पोहोचलेले आहेत। काय नेमके शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली आहे तरीही शासनाने अजूनपर्यंत कुठलाही शासन आदेश निर्गमित केलेला नाही। त्याच्यासाठी बदाम हा सर्वोत्तम पर्याय आम्हाला वाटला आणि नक्कीच बदाम खाल्ल्यानंतर दादांना त्यांना दिलेली घोषणा आठवेल। संपूर्ण महाराष्ट्रभरातून तुमच्या आदेशानुसार बदाम हे पाठवले गेले आहेत का? गेल्या 2 दिवसांपासून माझ्या सगळ्या महिला पदाधिकारी ह्या चंद्रकांत दादा पाटील यांच्या मंत्रालयाच्या कार्यालयावरती बदाम पाठवत आहेत आणि जवळजवळ 1 लाख पर्यंत पाकिट म्हणजे एनव्हलपच्या माध्यमातून हे चंद्रकांत दादांना येत्या 8 दिवसांमध्ये सगळे पाकिटं पोचतील। दादांनी सांगितलं होतं की मी कोल्हापूरचा आहे, मला बदामाची गरज नाही। चला त्यांना हे आठवलं तरी की ते कोल्हापूरचे आहेत, कारण त्यांनी मागच्या पंचवार्षिकला कोल्हापूर सोडून पुण्यामध्ये माझ्या एका महिला भगिनीचं तिकीट कापून ते तिथे निवडून आलेत। दादा आता कोल्हापूरची आठवण झाली आहे तर यावेळेस कोल्हापूरला जाऊन निवडणूक लढवा। माझ्या कुठल्याही महिला भगिनीचं तिकीट प्लीज कापू नका। किशोर पाटील, TV9 मराठी।